ऑडियो चेक ऑडियो चेक ऑडियो चेक। वो जो बिल गिर गया था ना, फिर से लगा। हाँ, अब तो शरद पवार की पार्टी में पाठिंबा देत आहे त्याला। हो हो वही सवाल। हाँ थोडं इथे समोर सर, सर, थोडं पुढे या. समोर येऊ दे समोर एक्झॅक्टली खाली करा. मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला विधेयकाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, तुमचा पक्ष आणि इतर पक्षही पाठिंबा देत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलेलं आहे. काय सांगा? नागपूरला जास्त माहिती. सर मागे हो मागे हो गजानन सर मागे हो गजानन सर मागे हो हा सर बोला सर सुरू करा. आज खरं म्हणजे देशापुढला सगळ्यात गंभीर प्रश्न कोणता असेल तर तो नीट परीक्षेच्या पेपर फुटी विरुद्ध 17व्या दिवशी सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांचा उपोषणाचा. जंतर मंतरला 17वा दिवस आहे. सोनम वांगचुक उपोषणाला बसलेले आहे आणि त्यांची प्रकृती कमालीची ढासळलेली आहे. हा आमच्या सगळ्यांसाठी अत्यंत चिंतेचा विषय असायला पाहिजे. आणि आपण मला असं जे सांगताय की आम्ही त्या डिलिमिटेशन आणि या बिलाला पाठिंबा देणार आहोत. माननीय शरद पवारांचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे पूर्णपणे सुप्रिया सुळेनं ही माहिती दिलेली आहे. तुमचं काही बोलणं झालं होतं का महाविकास आघाडीतल्या या दोन? बघा, आज 12 वाजता सुप्रिया सुळे पत्रकार परिषद घेणार. मी आत्ताच त्यांच्याशी बोललो. आज 12 वाजता त्या पत्रकार परिषद घेऊन त्या संदर्भात सविस्तर चर्चा करू. आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत गेले काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेस या बिला संदर्भात तुम्ही त्यांना जर विचारले आज तर ते योग्य ठरेल आणि त्या पूर्ण तयारीनिशी आज आहे. कारण गेले काही दिवस मी त्या विषयावर काही वाचतोय आणि ऐकतोय की त्यांचे आमदार चालले, त्यांचे खासदार चाललेत, काल रात्री जयंतराव पाटील भेटले वगैरे वगैरे वगैरे. बघा, या सगळ्या अफवा. खोटं आहे असं म्हणणं आहे का तुमचं? जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली काल. त्यानंतर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते जवळपास 1 तास मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत होते. याचा अर्थ काय काढायचा नेमका? ही अर्धवट माहिती. माझ्या माहितीनुसार ते काय वर्ल्ड कप चालू आहे फुटबॉलचा, तिथे प्रफुल्ल पटेल ते कालच्या बैठकीला होते की नाही त्याविषयी माझ्या मनात शंका आहे. प्रफुल्ल पटेल नेहमी वर्ल्ड कप फुटबॉलसाठी परदेशात जातात, ते नसावेत. जयंतराव पाटील भेटण्यामागचं कारण जे आहे हे त्यांच्या मतदारसंघातला एका नगराध्यक्षाला अत्यंत बेकायदेशीरपणे डिस्क्वालिफाय करण्यात आलं. लोकातून निवडून आलेला नगराध्यक्ष आहे, त्यांच्या इस्लामपूर भागात. आणि कलेक्टरने तिकडल्या अत्यंत बेकायदेशीर नियमबाह्य पद्धतीनं त्याला बरखास्त केलं. आणि अत्यंत गंभीर गोष्ट आहे लोकशाहीसाठी. माझ्या माहितीप्रमाणे ते त्या विषयावर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले आणि त्या विषयावर त्यांनी तक्रार केलेली आहे, चर्चा केलेली आहे. जयंतराव हे शरद पवार पक्षांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक महत्वाचे नेते आहेत आणि महाविकास आघाडीतले एक महत्वाचे नेते आहेत. तुम्ही जे म्हणताय त्याच्यामध्ये मला अजिबात तथ्य वाटत नाही. जाणीवपूर्वक पसरवलं जात आहे का? जाणीवपूर्वक पसरवलं जात आहे. या सगळ्या बातम्या मग शिवसेनेविषयी असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी असतील, मग काँग्रेस पक्षातल्या काही नेत्यांविषयी असतील, भारतीय जनता पक्षाला आणि खास करून शिंदे गटाला दुसरं काय काम राहिलेलं नाही. आणि मग अशा प्रकारच्या अफवा पसरवून मूळ प्रश्नावरचं, विषयावरचं लक्ष लोकांचं विचलित करायचं, ही अशा प्रकारची भूमिका आहे. माझा आत्ता सुप्रियाताई सुळे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. आता इथे एकांगात बोलत होतो आणि त्यांनाही आश्चर्य वाटतंय आणि त्या आता 12 वाजता या सगळ्या विषयावर प्रेसशी बोलतील.
बघा हे जे बिल आहे हे बिल या अधिवेशनात येणार की नाही याच्याविषयी अद्याप काही ठरलेलं नाही. ते जेव्हा बिल येईल तेव्हा आम्ही सगळे बसून निर्णय घेऊ. मागच्या अधिवेशनामध्ये सरकारशी या संदर्भात चर्चा झाली होती की बिल कशा प्रकारे विधेयक असायला पाहिजे. त्याच्यामध्ये मग आमच्या पक्षातर्फे अरविंद सावंत त्या बैठकीला होते, सुप्रियाताई सुळे होत्या, समाजवादी पार्टीचे नेते होते आणि सामुदायिक निर्णय घेतला जाईल जो काय घ्यायचा आहे तो. पण आज ज्या तुम्ही बातम्या देताय की पक्ष फोडले जातील आणि मग आमदार खासदार फोडून ते त्यांचं बहुमत दाखवलं जाईल टू थर्ड वगैरे, यात काही तथ्य नाहीये. 6 पण हे फुटले बिल आलं तर तुम्ही सकारात्मक असाल का? म्हणजे आता एकूणच तुमच्या तिन्ही पक्षांची भूमिका सकारात्मक असेल का? कारण या बिलावर चर्चा पण पुढे केली. काय सकारात्मकता राहील का आपली? म्हणजे डिलिमिटेशन आणि महिला मी तुम्हाला मगाशीच म्हणालो की सोनम वांगचूक यांचा उपोषणाचा 17वा दिवस आहे. त्यापेक्षा गंभीर गोष्ट हा राजकीय विषय नसतो. नाही आम्ही बघू ना, आता पार्लमेंट सुरू होऊ दे. 20 तारखेला पार्लमेंट सुरू झाल्यावर त्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करू एकत्र बसून दिल्लीत. या बिलावर चर्चा करण्याची जागा ही दिल्ली आहे, मुंबई महाराष्ट्र किंवा इतर कोणतं राज्य नाही. कारण हा राष्ट्रीय विषय, पार्लमेंटचा विषय आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्यात सहभागी होतील, डीएमकेचे नेते सहभागी होतील, सगळे सहभागी होतील आणि मग त्यावर चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ. शिंदे सेनेचे 6 खासदारांनी काल अमित शहा यांची भेट घेतलेली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जाते. बघा, या देशात कायदा आहे की नाही मला माहिती. एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीच्या रस्त्यावर फिरतात आणि कायदा त्यांना हटकत नाही आणि गृहमंत्र्याकडे चोरीचा माल घेऊन जातात. ही गंभीर गोष्ट आहे. एखादा साधा चोर जर चोरीचा माल घेऊन जात असेल त्याला पोलीस हटकतात. एकनाथ शिंदे मुंबईतून चोरीचं गाठोडं घेऊन दिल्लीला उतरले आणि ते चोरीचं गाठोडं घेऊन देशाच्या गृहमंत्र्याकडे गेले आणि दाखवला हा माझा चोरीचा माल आहे, आता याला सोन्याचा मुलामा द्या बरं. आणि गृहमंत्री त्याला जर मान्यता देत असेल त्या देशाच्या कायद्याविषयी मला चिंता वाटते. मोबाईल बघा 6 फुटले, 10 फुटले, 8 फुटले, आता ज्यांच्या जीवनामध्ये, ज्यांच्या डीएनए मध्ये चोरी हाच एक महत्वाचा विषय आहे, त्यांच्याविषयी आता काय बोलायचं. काल फडणवीस म्हटले की रामरक्षाचं दोन पानं तरी उद्धव ठाकरेंनी वाचून दाखवावे. काय सांगणार? आणि महिला आरक्षण 2 वेगळे बिल आहेत. हा. 2 वेगळ्या रामरक्षा पठण उद्धव ठाकरे यांनी वाचून दाखवावं 2 पानं तरी, असं मुख्यमंत्री काल काय म्हणाले. वाचून द्या, काय अडचण आहे? तुम्हाला रामरक्षा येते बरं का? प्रश्न रामरक्षा येते की नाही हा प्रश्न नसून राम मंदिराची दानपेटी चोरीला गेली याच्यावर उत्तर द्या. रामरक्षा म्हणायची, रामरक्षा कशी म्हणायची हे आम्ही बघू. आम्हाला तुम्ही ते सांगू नका. तुम्हाला प्रश्न असा आहे की राम मंदिरात चोरी झाली, 550 कोटीच्या दानपेट्या चोरीला गेल्या, गेल्या 12 वर्षामध्ये जवळजवळ 13,000 कोटींची लूट झाली, हे तुम्हाला मान्य आहे की नाही हा प्रश्न त्यांना विचारल्यावरती ते रामरक्षा तुम्हाला येते की नाही ते काय सांगताय. आम्हाला रामरक्षा येईल की नाही हे आम्ही ते दाखवू तुम्हाला. राम मंदिरातल्या चोरीमध्ये तुमचे लोक सहभागी आहेत त्याच्यावर तुम्ही बोला. उद्धव ठाकरे यांची सभा ज्या ठिकाणी नियोजित होती तिथे भाजपनं पेंडॉल टाकलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 22 तारखेला तिथे महायज्ञ आहे. आजपासूनच पेंडॉल टाकलाय. असू द्या, त्यांचा वाढदिवस हा राम मंदिरातल्या चोरीपेक्षा महत्वाचा आहे आणि हे मान्य केलं पाहिजे की राम मंदिरातली जी चोरी आहे, रामाची जी प्रतिष्ठा आहे, त्यापेक्षा जर त्यांचा वाढदिवस महत्वाचा असेल तर आम्ही पण त्या वाढदिवसात सहभागी. असं काही नाही. आमची नंबर 1 माननीय उद्धव ठाकरे साहेबांची तिथे सभा अजिबात नाही. कुठे आम्ही रामनगर मधल्या राम मंदिरामध्ये रामरक्षेचा कार्यक्रम करू. बाजूला 4 रस्ते आहेत. आम्ही रस्त्यावरचे लोक आहोत. रस्त्यावरती दाखवून एखादा किती मोठा कार्यक्रम आहे, फार मोठा कार्यक्रम आहे. काल आमचं राम मंदिराचे जे विश्वस्त आहे रवी वाघमारे त्यांच्याशी चर्चा झाली आणि साधारण आम्ही कार्यक्रमाचं स्वरूप ठरवलेलं आहे. थोड्या वेळाने आता आमचे इतर सहकारी इथे येतील, त्यानंतर आम्ही अंतिम निर्णय घेऊ. पण देवेंद्र फडणवीस यांचे त्या दिवशी वाढदिवस असेल 22 तारखेला. 22 तारखेला आणि त्यांची तयारी आतापासून सुरू आहे. मोठा माणूस आहे या देशात.
पण उद्धवजींची सभा रस्त्यावर होणार आहे का सर? संदर्भात काही रस्त्यावर सभा होणार आहे का? पोलिसांची परवानगी मिळाली आहे का? पोलिसांची परवानगी मिळाली आहे का? कार्यक्रम रस्त्यावर होईल. कुठे करू आम्ही? प्रभू श्रीरामाला ह्या लोकांनी रस्त्यावरच आणलाय ना चोरी करून. प्रभू श्रीरामाची यांनी वस्त्र चोरली, अलंकार चोरले, हा सीतामाईचं मंगळसूत्र चोरलं, कर्णफुलं चोरली, नथ चोरली सीतामाईची या लोकांनी. काय ठेवलं या हिंदुत्व रस्त्यावरच आणले. सर कल आप मंदिर गए थे, ट्रस्टियों से क्या बातचीत हुई? उन्होंने कुछ कंडीशंस रखे थे? कोई कंडीशन नहीं. राम रक्षा हनुमान चालीसा पढ़ने में क्या कंडीशन हो सकती है? कोई कंडीशन नहीं है. हम लोग जाएंगे, उद्धव जी 18 तारीख को आएंगे, 4:30 बजे हम मंदिर में जाएंगे. मंदिर के बाहर एक छोटा सा हम एक मंच बनाएंगे. अगर लोग वहां आते हैं बड़ी संख्या में तो हम वहां उनको संबोधित करेंगे उद्धव जी, और हमारा कार्यक्रम पूरा हो जाएगा. राजकीय जयंत पाटील जी ने मुलाकात की है. देवेंद्र फडणवीस जी से मर्जर की बात चल रही है. और सेंटर में पाटिल आपके पास गलत इंफॉर्मेशन. जयंतराव पाटिल कल रात को सीएम साहब से मिले हैं, वो अलग विषय है. उनका जो चुनाव क्षेत्र से एक जो नगराध्यक्ष है पब्लिक इलेक्टेड, उनको वहां के कलेक्टर ने डिस्क्वालीफाई किया है गैर कानूनी तरीके से. उस बारे में अपनी बात लेकर जयंतराव पाटिल कल रात को सीएम साहब से मिले हैं. ये मेरी जानकारी है और कुछ नहीं. बाद में आ सकते हैं. फिर से लाने के बारे में सोच रही अगर है. सरकार वापस वो बिल लाती है तो पूरा अपोजिशन इकट्ठा होकर उनको विरोध करेंगे. हमने जो उनको सूचनाएं की है इस प्रकार से बिल में आप थोड़ा दुरुस्त करो, अमेंडमेंट करो, लेकर आइए. अगर हमारी बात मानी जाती है तो हम उसके ऊपर चर्चा करेंगे. सर आपने सुप्रिया सुले से बात की है, क्या कहा उन्होंने? सुप्रिया सुले जी आज 12 बजे प्रेस कॉन्फ्रेंस लेकर मीडिया के मन में जो प्रश्न है, जो सवाल है, उस बारे में मुझे लगता है खुलकर बात करेंगे. सचिन अहिर यांनी वरळी उन्होंने कहा है कि सरकार ये मुख्यमंत्री के खिलाफ में अगर आलोचना करते हैं तो उसको युद्ध न माना जाए. अच्छी बात. सचिन अहिर वरळीतून लढणार आज.